राजधानी मुंबईतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या विधान भवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईतील विधानभवन परिसराला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाल करत सुरक्षा व्यवस्था कडक केली. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी विधानभवनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना तातडीने इमारतीबाहेर सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाकडून परिसराची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी विधानभवनाच्या बाहेर जमा झाले आहेत. पोलिसांकडून प्रत्येक कोपऱ्याची तपासणी करण्यात येत असून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळते का याचा शोध घेतला जात आहे.